सन्माननीय ॲडव्होकेट अविनाशजी गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं स्वागत करण्यात येईल। मी शशिकांत भोपी आणि गणेश मात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण अविनाशजी गायकवाड साहेब यांचा आपण सन्मान करावा। या ॲडव्होकेट अविनाशजी गायकवाड साहेब। चला बेंजो पथक आता थांबा, तुम्ही मॅच चालू झाली। बेंजो पथक थांबा, सामना सुरू होतोय। रुपेश भगत गोलंदाज, बेंजो पथक थँक्यू। अजून शेवटची पेटी फुटाची आहे, त्यानंतर तुम्ही जल्लोष करा। सलामीची जोडी मैदानामध्ये जीवन बेंडेच्या जोडीला सागर पाटील। गेम इज ऑन। पहिलाच बॉल शॉर्ट लेगला, फिल्डिंग करा, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौका। पहिल्या बॉलवरती चौकार आलाय। पुन्हा एकदा पटका चांगला आहे दीपेश, खराब फिल्डिंग आहे। पुढच्या मॅच मध्ये तुला 11 मध्ये खेळवलं जाईल का नाही शक्यता कमी आता। फिल्डिंग नीट करा। सेकंड वाले यश पाटील, दीपेश पाटील, तुम्हाला 3 दिवस प्रॅक्टिस करायला लावली। म्हणजे 4 ट्युशन लावल्या तरी पोरगा नापास होतोय, फायदा काय आमचा। मोरिया 11 जिंकले तर इथेच राहायचं आहे तुम्हाला, आज सकाळी डायरेक्ट कामावर। फटका येते सुद्धा चांगला आहे। कविन पाटील बॉलला उचललाय, एकही धाव। 2-2 झाल्या असत्या का होयच काय। आता सर्व बरेच खेळाडू चार्जेबल झाल्यात, त्यामुळे आता असे वेडेवाकडे थ्रो, खराब फिल्डिंग केली जातोय। फटका सरळ, 1 बाउंस, 4। चला तर आमच्या गणे मामांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं। गणे मामा वरती या, या 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 वरती या। ट्रान्सपोर्टचे ओनर आहेत ते स्वतः आणि सर्व खेळाडूंना एकत्र करून खेळतात। बऱ्याच वेळा त्यांच्यावरती जबाबदारी असते खेळाडूंना जमवाजमव करण्याची। काऊ कॉर्नरच्या दिशेला एकेरी धाव। एकच धाव, चांगला षटक, चौकार आल्यानंतर थोडस कमबॅक राहिलंय। धावसंख्या 11, बिनबाद 11। लास्ट बॉल, शेवटचा बॉल। बिग हिट और पिच बॉल, सिक्सर, 6।
पाणी लगेच पाणी बॅटरला. हा आता दुपार नंतर पाणी लागेलच त्यांना. चला तुमचे 12 खेळाडू किंग्स 11 पाणी घेऊन झाले ना, लवकर न्या लवकर पाणी. रुपेशने पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 17 धावा दिल्या होत्या, या मॅच मध्ये सुद्धा 17 धावा. पहिल्या सामन्यामध्ये फार इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती, फक्त षटक त्याने फेकलं होतं पहिलं षटक. तीन विकेट घेतल्या त्या, म्हणजे 4च धावा दिल्या होत्या, 3 विकेट. तेव्हा ते चार्जेबल नव्हते, 2 सामन्यामध्ये चार्जेबल झाले. ओव्हर नंबर 2 मध्ये प्रशांत वाघपंजे गोलंदाजीवरती आल्यात. चला मॅच स्टार्ट करा. 4:45 वाजले, मग 6 वाजता अंधार होईल आणि मग बक्षीस समारंभ सुद्धा आहे. गोमेश मात्रे मायना करतात की काय मैदानाचा. फुलटॉस कॅचचा कॉल आहे, कॅचचा कॉल, 1 बाउन्स, इट्स नो बॉल. 5 धावा. फ्रीड मयूर बेंडे, जीवन बेंडे चांगला यॉर्कर होता. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राइव्ह केला, एकेरी धाव मिळेल. धावांची आता लयलूट चालली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 17 आल्या, दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली, चौकार आला, नो बॉल आला आणि सागर पाटील आता स्ट्राईकला. फुलटॉस कॅचचा कॉल आहे. अरे बॉल चौकार. रिवर्स चौकार, पुन्हा एकदा 4. थँक यू. धाबा आणि धावा तुम्हाला पाहायला मिळतात. पुन्हा रिवर्स चौकार, 4-4. फोर 6-4 चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. पुन्हा एकदा फुलटॉस, पुन्हा नो. नो बॉल, बॉलर बाद. चला आता पार्ट टाइम तुम्हाला गोलंदाज वापरायचा आहे. नो +2 एकूण धावा झाल्यात त्या 38.
4 बॉल 38. दोन चेंडू फेकायचे आहेत. 38 धावा झाल्यात. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय. सेमीफायनलचा मॅच आहे. जो एखादा संघ जिंकेल त्याला ट्रॉफी मिळेल आणि कॅश प्राइज. त्यामुळे तुम्हाला भरपूर चांगले प्रयत्न करावे लागतील. चला फिल्डिंग मध्ये सुद्धा परिवर्तन पाहा मिळतोय. चांगली फटकेबाजी होत असताना एक धाव आणि या ठिकाणी पाहतो एक आणखीन एक चेंडू फेकायचा आहे ओव्हर मध्ये. स्कोर झालाय तो आता. यस बॉल डॉट. ट्रेझरमॅन पाहतोय आपण आमच्या पनवेल महानगरपालिकेचे डॅसिंग नेतृत्व आणि डॅसिंग आमचे साहेब या ठिकाणी योगेशजी कस्तुरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर अरविंद पाटील साहेब वार्ड ऑफिसर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. आणि नेक्स्ट मॅच मध्ये साहेब आपल्याला खेळताना कस्तुरे साहेब आणि अरविंद साहेब पाहायला मिळतील. बारावे खेळाडू दिनेश पवार आहेत आणि कस्तुरी साहेबांच्या वतीने एका ओव्हर मध्ये 5 षटकार मारले तर 5,000 रुपये बॅटरला. चला या आता. चला आता सकाळपासून आम्ही कस्तुरी साहेबांची वाट पाहत होतो आणि त्यांचा आवाज तुम्हाला आता ऐकायला मिळेल. आणि हा षटकार जीवन मेंढे यांच्या हातात बॉल. मयूर मेंढे सॉरी. पाच षटकारांसाठी 5,000 आहेत. दुसरा 2 नाही 2,000 ना. 5 मारले तर 5,000 आहेत. आणि दिनेश पवार पण 2,000 तर देतील. 5 षटकारला 5. लक्षात ठेवा. लक्षात असू द्या. म्हणजे 5 + 2 7,000 रुपये लागू झाल्यात.
आणि व्हाईट बॉल बहुतेक अपोजिशन संघ हा ललखडलाय. आमचे पास तयार आहेत, फक्त द्यायची गोटी. आणि हा गेला. प्रभाग क्रमांक 11 यंदा चांगलाच फॉर्मला दिसतोय. आणि जर देवा कृपेने फायनल मारली तर माझ्यातर्फे 20,000 जागेवर. आता कस्तुरे साहेबांनी सांगितलं का फायनल मारले 11 मध्ये तर 20,000 रोख रक्कम दिले जातील. नो जीपे ओनली कॅश. कॅश घेऊनच आल्यात. चला आता धावा झाल्यात एकूण त्या 58. यश पाटीलचे षटक. 58 धावसंख्या स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहा मिळते. पुन्हा एक चौकार. 4 धावा. गुड शॉट. थँक्यू. खूपच धावसंख्या होत असताना तुम्हाला पाहायला मिळते या प्रत्येक षटकामध्ये गोलंदाजाला पुन्हा एकदा षटकार. पुन्हा 6. अक्षरशः गोलंदाजांची पिसं काढल्यात. धावा झाल्यात त्या 68. 3 ओव्हर कंप्लीट. 68. 13 बॉल 49. सागर पाटील. गणेश मात्रे जरा उतावले झाल्यात. हा एक ब्रीजर काय 100 रुपये. ओके. चला कविम पाटील आल्यात आता गोलंदाजी मार्ग वरती. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण केलं जातंय. हल्ला चढवला जातोय. अशा परिस्थितीत पाहतोय आपण आता संघाला जर सावरायचं असेल तर आता इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण मगाशी सुद्धा हे सुद्धा विसरून जमणार नाहीये की किंग 11 संघाने मगाशी 64 धावा चेस केल्या होत्या. 3 षटक आणि 4 चेंडू मध्ये 64 धावा चेस केल्या होत्या. हे सुद्धा विसरून जमणार नाहीये. हा कविम पाटील. चांगला बॉल होता. बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. चेंडू डॉट. पहिला चेंडू डॉट आलाय. लेटकट केल्यात. फटका चांगला आहे. चेंडू चाललाय. आकाश धावतोय. चेंडू आता बाउंड्री लाईनच्या जवळ थांबवलाय. 2 धावा वाचवल्या. 3रे धावेसाठी निघाल्यात. रनआउट ची संधी होती मात्र धावा 3 आहे स्कोर. बॉल हवेत आहे. कॅचचा कॉल. 4 च्या दिशेने जातोय मात्र थांबलाय चेंडू. 2 धावा. 50-50 कंप्लीट झाले. जरा सागर पाटील बॅट उंचवायचे. हा मात्रे गणेश मात्रे फुकट पिक्चर बघू नको. हा गणेश मात्रेंकडून 2 ब्रीजर आहेत. नको का. चला
51 धाबा स्वतःच्या आणि सांघिक धावसंख्या 73. फुलटॉस नो बॉल 7 धावा. चला सबस्टिट्यूट या खेळाडू रिटायर ॲट नको मग पाय पाणी भाऊजा डॉक्टर चाललेले आहेत. ए हिल्या भाऊजा लवकर धाव. चला पाण्याची पूर्तता केली जातोय. 3 चेंडूंचा खेळ बाकी आता. एक धाव. पुन्हा एक वन्स अगेन षटकार जीवन बेंडे आणि धाबा झाल्या ते एकूण आता 87. शेवटचा बॉल अगदी चांगला होता. एक धाव शेवटच्या बॉलवरती मिळाली बाईच्या स्वरूपात. इनिंग संपली. धावा झाल्या त्या एकूण 88 झाल्यात. 89 धावसंख्येची गरज. योगेश कस्तुरे साहेब यांना विनंती आहे की स्टेजशी संपर्क करा. स्टेजवरती या योगेश कस्तुरे साहेब. आपण विशेष सन्मान करू. कोण सुरत जेवढ्या पण 4 व्हीलर आहेत, रिक्षा आहेत, 2 व्हीलर आहेत, स्टेज समोर नेताना जरा इतरांचा पण विचार करा अशी माझी विनंती आहे सर्वांना. कारण इथे तुम्ही स्पीडनी जाता त्यावेळेला भरपूर धूळ ही सर्व पाहुण्यांच्या इथे बसलेल्या सर्व स्टेजवरील सगळ्यांच्या तोंडावरती जाते. त्यामुळे आपण गाड्या सर्वांनी सावकाश घेऊन जा. डीजे आपले बँजो पथक थांबा जरा. आपण एक विशेष सन्मान करूया. आपण मी गोमेश म्हात्रे आणि शशिकांत भोपी यांना विनंती करेन की आपण एक विशेष सन्मान करायचा आहे. गेली 3 ते 4 वर्ष कामोठे शहरामध्ये पनवेल महानगरपालिकेच्या वतीने एक अत्यंत चांगलं सर्वांची केअर काळजी घेणारे व्यक्तिमत्व वॉर्ड ऑफिसर म्हणून ज्यांना संबोधलं जातं अरविंद पाटील साहेब यांचा आपण सदिच्छा सन्मान करू.
कारण एक काळ होता की जेव्हा अरविंद पाटील साहेब या ठिकाणी कामोठे शहरामध्ये कार्यरत असताना अतिशय चांगलं त्यांचं कार्य, एक स्वच्छ प्रतिमाचे व्यक्ती असलेले व्यक्तिमत्व आणि सर्वांना जुळते मिळते सांभाळून घेणारे व्यक्तिमत्व होतं त्यांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान आपण आलात या ठिकाणी आम्हाला उपकृत केलं त्याबद्दल आपलं सतेश आभार. चला आता अतुल वासकर साहेबांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. हरेश भोपी, वैभव भोपी, ऋषिकेश साहेब आपण सुद्धा या. कस्तुरे साहेब आपल्याला सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा याबा. चला फिल्डिंग लावा, फिल्डिंग लावा. स्टार 11 फिल्डिंग लावा. 88 धावा केल्यात, 89 चं लक्ष्य टार्गेट. मोठे धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मयूरसाठी पारितोषिक आहे. लागोपाठ 3 षटकारांसाठी भास्कर भेंडे यांच्या वतीने 1000 आहेत आणि जर वार्ड क्रमांक 13 ने हा सामना जिंकला तर अतुल शेठ पाटील यांच्या वतीने 5000 रुपयाचं कॅश प्राइज आहे टीमला. मी अतुल वासकर साहेब आणि हरेश भोपी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपले दक्षतापूर्व ऑफिसर योगेशजी कस्तुरे साहेब यांचा आपण सन्मान करावा या ठिकाणी. चला आपण योगेशजी कस्तुरे साहेब यांचा आपण या ठिकाणी सदिच्छा सन्मान करतोय. अतुल वासकर साहेब आणि हरेश भोपी यांच्या शुभ हस्ते त्यांचा आपण सन्मान करतोय. चला सामना सुरू करा आता. जीवन चला सामना सुरू करा. 89 टू विन. चला लेट्स प्ले. पहिलाच बॉल स्टेट डाउन द ग्राउंड. षटकार 6 धावा. शुभेच्छा देतात त्यांच्या टीमला, दुसऱ्यांसुद्धा शुभेच्छा देतात. त्यांचं सहर्ष स्वागत गणेश भगत. भास्कर शेठ भेंडे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला मयूर भेंडेला 500 रुपये. भास्कर शेठ भेंडे जुईगाव. ओके. आणि अतुल शेठ पाटील यांच्याकडून जर सामना जिंकला तर 5000 रुपये. वार्ड क्रमांक 13 डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न राहिला मात्र एकच धाव मिळाली. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर 1 धाव. 7 धावा झाल्या स्कोरबोर्ड वरती. 89 चं मोठं टार्गेट आहे मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. क्लीन बॉल. फलंदाज बाद, दांडी गुल.
आज या ठिकाणी पाहतो आपण पूर्णपणे बीट झालाय. जीवनदान मिळालं. चेंडू पडल्यानंतर थोडासा उचली घेतली. फुलटॉस षटकार 6 धावा. थँक्यू. चला षटकार आलाय. मात्र एका षटकाराने भागणार नाहीयेत कारण 79 धावा तुम्हाला 89 धाबा चेस करायचे आहेत. पुन्हा एकदा पटका चांगला आहे. धावा मिळती 4 पहिल्या टप्प्यावरती. बॉल सीमा पार. धाबा झाल्यात ते पहिल्या ओव्हर मध्ये 17. त्याबद्दल आम्ही स्वच्छता दूत चषकाच्या वतीने सर्व आयोजकांच्या वतीने आपलं सतश आभार. चला चला फिल्डिंग लावा. आता पहिल्या ओव्हर मध्ये फक्त धाबा आल्या त्या 17 धाबा आल्या. अद्याप ज्या पद्धतीने फलंदाजी केली तर टीम स्टार 11 संघ खेळत होता तेव्हा सुद्धा त्यांच्या 17 धाबा होत्या. मोरिया 11 फायनल मध्ये पोहोचलाय त्यामुळे त्यांना खूप आनंद झालाय. चला मॅच सुरू करा. आणखी 4 षटकांचा सामना आहे. सागर 5 वाजून गेल्यात. जवळजवळ 6:15 वाजतील सामना तो पुढचा संपायला आणि मग अंधार होईल. चला गोलंदाज आता मॅगी मयूर बेंडे स्ट्राईकला. पुल करायचा होता. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. चेंडू डॉट. स्टार 11 संघाने चांगली बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये आणि या सत्रामध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये 17 धाबा आल्या. मात्र त्यानंतर पहिला चेंडू डॉट फेकला जातोय सेकंड ओव्हर मध्ये. बॉल हवेत आहे. फिल्डर जजमेंट हो गुड कॅच. जबरदस्त कॅच. चला नवीन बॅटर प्रशांत वाघपंजे 2 डाऊनचा खेळाडू मैदानामध्ये पाहतोय. 17 धावसंख्येवरती दुसरा धक्का लागलाय.
चला मागेला मोठं यश मिळालं मगाशी. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. फिल्डर दूरवरती राहिल्यात. अमोलच्या वा गुड फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. एकच धाव, जवळजवळ 3 धावा वाचवल्या आपल्या टीम साठी. मस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. अमोल चिमणे होते. अमोल यांची अशी उत्कृष्ट फिल्डिंग पाहायला भेटली आहे आता. आणि आता उत्कृष्ट बॉलिंग. मॅगी यांनी फुलटॉस टाकू नये फक्त. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग. डायरेक्ट हिट आउट असता. श्रीकांत चिमणे महत्वाचा विकेट होता. फिल्डिंग कडे लक्ष द्या. बॉल आहे आणि हा झेल बाद. सोडला कॅच. विष्णू नाव काय. क्लीन बोल्ट. जिथे धावा भरपूर बनवायच्या होत्या अशा परिस्थितीत पाहतोय आपण. धावा झाल्यात त्या फक्त 21 झाल्या. 21 धावेवरती 3 खेळाडू बाद झाल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. चला तिसरं षटक. चला आता सामना जिंकणं थोडंसं अवघड आहे. किंग्ज 11 संघासाठी ज्याने पहिला सामना जिंकला होता, या मॅच मध्ये पहिल्या सामन्यामध्ये स्टार 11 संघाला परास्त केलं होतं. पूर्णपणे बॅकफुटला ढकललं होतं. मात्र या मॅच मध्ये त्यांची रणनीती वेगळी पाहायला मिळाली आणि त्याने आता किंग्ज 11 संघाला थोडंसं बॅकफुटला ढकललं गेलंय. नवीन फलंदाज रोशन भोईर. हा 12 चेंडू 10 षटकार मारावे लागतील. मग आता वैभव सूर्यवंशीला आणावं लागेल. त्याने आजच्या फायनल मॅच मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळत असताना अंडर 19 मध्ये 15 षटकार ठोकले. 175 धावा केल्या त्यांनी एकट्याने. अंडर 19 चा वर्ल्ड कप सूर्य विरोधात इंग्लंड. पुन्हा एकदा टायगरचा टायगर. टायगरचा टायगर सागर पाटील. उत्कृष्ट अशी बॅटिंग केली होती आणि आता गोलंदाजी. ओहो व्हॉट अ ग्रेट पेस. पण हा व्हाईट बॉल आहे. चालेल, मॅच मध्ये होत असतं. आणि हा षटकार. व्हॉट अ ग्रेट शॉट. चांगला असा अप्रतिम षटकार मारलेला आहे. तापती तलवार उन्हातली. आणि हा स्क्वेअर कट आणि हा 4 चौकार. सामना बघायला भेटला आहे.
आणि हा क्लीन बोल्ट टायगरचा टायगर सागर पाटील. बॉलिंग बघायला भेटले आणि आज चौकार होऊ शकतो आणि बघावं लागेल हा चौकार होता की नाही. आणि अशी उत्कृष्ट अशी फिल्डिंग बघायला भेटले भगवान अशी. आणि पुन्हा अतुलजी वास्कर साहेब स्ट्राईक वर. आणि हा व्हॉट अ ग्रेट लेग बिफोर. मस्त असा चौकार त्यांनी आपल्या बॅटिंगनं पहिले दाखवला आहे. त्यांची चांगली बॅटिंग बघण्याची माझी इच्छा आहे. कृपया अतुल वास्कर यांच्याकडून चांगलाच खेळ दिसेल असं मी गृहीत धरतो. प्रभाग क्रमांक 12 यांचा जल्लोष हा आकाशात भेटलेला आहे. कृपया आपल्याला कोळी नृत्य इकडे बघायला दिसत आहे. उत्कृष्ट असं नाच गाणं आणि डान्स चाललेला आहे इकडे. थर्ड बॉलिंग पहिला बॉल आणि हा डॉट काढलेला आहे. आणि हा दुसरा बॉल सुद्धा डॉट बॉल. 1 रन घेतलेला आहे. आणि पुन्हा अतुल वास्कर स्ट्राईक वर. कृपया 12च्या आणि हा मस्त शॉट. ओहो रिव्हर्स कॅच होऊ शकत नाही आणि बॉल अडलेला आहे. पुन्हा एकदा एकच रन. 12च्या कॅप्टननी टॉसला यायचं आहे. आपल्याला मॅच लवकर संपवायची आहे. अंधार पडल्यावर आपल्याला मॅच करता येणार नाही. त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कॅप्टननी लवकरात लवकर येऊन टॉस करायचा आहे. आणि हा सिंगल रन यांनी संतुष्टी घ्यावं लागेल.
खाली बली. ओहो. आणि सामना जिंकला स्टार 11 संघाने आणि मेगा फायनलचा मॅच होईल मोर्या 11च्या विरोधात स्टार 11. चला दोन्ही टीमचे कॅप्टन यायचे दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी.